तुम्ही पाहू शकता आपल्या मेराला एक मोठं चिक्कूचं झाड पण आहे, त्याला पण तांबुटी इतकेच फळ आहे, म्हणजे चिक्कू लागलेली आहे. चिक्कूच्या तिथं आलो नेमकी काळवड भाग आला, तिथं पुढं काळवड भाग आहे म्हटल्यावर आता लय जिरणार आहे माझी. मग काय लागलो का बघ, म्हणजे मेरावर राहणार म्हणजे काही साधी गोष्ट नाही ते. त्याच्यामुळे असं दमगट माणूस लागतो. तुम्हाला वाटतं मी नेहमी मेरावर का बरं राहतो, तेच कारण आहे. मेरावर दणगटच माणूस लागतो. शिकायला मध्ये ओढायला असं काही नाही, पण मेरावर लयच जीवावर येतं, तुम्ही पाहू शकता. तरी पण आपण काय हादरण्यातलं नव्हतं, त्याच्यामुळं मग शेवटपर्यंत आपण नळी ओढणार म्हणजे ओढणारच, त्याच्यामुळे टेन्शनच नाही. तुम्ही पाहू शकता आता, म्हणजे खुडूनच दाखवलं तुम्हाला चिक्कूचं की तांबुटी इतकेच आपले चिक्कू आले, म्हणजे तांबुटी पण पिकेल आणि चिक्कू पण पिकते. म्हणतात चला गोठ्याच्या पाठी मागच होतो, तर चला आपल्या गोठ्यातील हरणे आणि गाण्याची जोडी दाखवून देऊ. त्याचबरोबर आपल्या 2 गायी पण होत्या. आपली काय 11 वाजेच्या आधी सगळं प्लॉट मारून झाले होते, त्याच्यामुळे टेन्शन फ्री होऊन येतो. दुपारी आपण सोलरनी पाणी लावलं होतं, कारण की आज लाईट नव्हती, त्याच्यामुळे मग सोलरनी पाणी चालू केलं होतं. सोलरची मोटर आपली डायरेक्ट खालच्या मेराला आहे. तर चला तुम्हाला आहे ना आता दाखवून देतो खालच्या. मग काय त्यासाठी जरा आलो पायी पाहू तर पोचलो आता आपल्या विहिरीवर. बघू शकता तुम्ही आपली विहीर, ही गाव म्हणजे वरती विहीर आहे ना खणी नवीन, त्याच तीच विहीर आहे ही. आणि मोठी बंद केली, मोटर बिटर बंद केली. तर चला तुम्हाला आता इथं वातावरण कसं आहे ते दाखवून देतो. म्हटलं चला, एकदम क्लासिक वातावरण इथं, म्हणजे बाहेर फिरायची गरज नाही. आता मग मी शेताची मेर जरी फिरलो ना तर असं वाटतंय की आपण लईच फिरून आलो. तर बा शेताच्या बांधालाच असं मोठं बांधार आहे, ते फिरायला आलं तर म्हणजे तिथं बदकं दिसतंय, वेगवेगळे प्राणी पक्षी दिसतंय, टेन्शन फ्रीमध्ये एकदम रिलॅक्समध्ये. चला आता तुम्हाला हे मेराने दाखवतो. काय मेराने हे मेराने त्या मेराने सारखंच होतं, फक्त जागा चेंज केली, बाकी काही नाही. वातावरण एकदम ओकेमध्ये. तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय आवडले ते कमेंट करून नक्कीच कळवा.